श्री स्वामी समर्थ भक्तिमंथन या यूट्यूब चॅनलवर आपल्या मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. आपण सगळेच म्हणतो, स्वामी माझ्यावर कृपा करा, पण कधी स्वतःला हा प्रश्न विचारलाय का? स्वामींची कृपा मिळावी यासाठी आपण नेमकं काय करतो? फक्त दिवा लावला, अगरबत्ती लावली, नारळ फोडला म्हणजे स्वामी प्रसन्न होतात का? की स्वामींना आणखी काही अपेक्षित असतं? आज आपण याच विषयावर अगदी मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत. मित्रांनो, सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घ्या. स्वामी समर्थ हे आपल्या भक्तांकडून कधीच श्रीमंतीची अपेक्षा करत नाहीत. त्यांना सोन्याचा हार नको, मोठा नैवेद्य नको, महागडी पूजा नको. त्यांना हवं असतं ते एकच, निर्मळ मन, ज्या मनात अहंकार नाही, दुसऱ्याचा द्वेष नाही आणि स्वार्थापेक्षा जास्त श्रद्धा आहे. अशा भक्तांवर स्वामींची कृपा सहज होते. आजकाल आपण एक चूक करतो. देवाकडे जातो तेव्हा आपल्या हातात मोठी यादी असते. स्वामी मला नोकरी द्या, माझा व्यवसाय चालू द्या, माझं कर्ज फेडा, माझ्या मुलांचं शिक्षण पूर्ण करा. मागणं चुकीचं नाही, पण आपण कधी असं म्हणतो का, स्वामी मला योग्य मार्गावर चालण्याची बुद्धी द्या? कारण बुद्धी योग्य असेल तर निर्णय योग्यच होतात. निर्णय योग्य झाले तर आयुष्यही हळूहळू बदलतं. म्हणून स्वामींची कृपा म्हणजे नेहमी चमत्कार असतोच असं नाही. कधी कधी स्वामी आपल्याला संकटातून बाहेर पडण्याची हिंमत देतात आणि तीच खरी कृपा असते. म्हणून आजपासून एक छोटी सवय लावा. सकाळी उठल्यावर मोबाईल हातात घेण्याआधी फक्त डोळे मिटा आणि 3 वेळा मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ. फक्त एवढंच करा. आता सर्वांना प्रश्न पडतो, स्वामींची कृपा मिळवण्यासाठी रोज अशी कोणती भक्ती करावी की स्वामींची आठवण आपल्या जीवनात कायम राहील? मित्रांनो, सर्वप्रथम एक गोष्ट समजून घ्या. भक्ती म्हणजे देवासमोर बसून तासनतास पूजा करणं नाही. भक्ती म्हणजे स्वामींना दिवसभर विसरू न देणं. सकाळी उठल्यावर हात जोडून फक्त एवढं म्हणा, स्वामी आजचा दिवस तुमच्या चरणी अर्पण आहे. माझ्याकडून कोणाचं मन दुखावलं जाणार नाही अशी बुद्धी द्या. ही प्रार्थना 2 मिनिटांची आहे, पण तिचा परिणाम दिवसभर जाणवू शकतो. त्यानंतर शक्य असेल तर स्वामींच्या फोटोसमोर एक दिवा लावा. दिवा लावणं म्हणजे केवळ एक विधी नाही, तो आपल्या मनातील अंधार दूर करण्याचा संकल्प आहे. आणि मग काही मिनिटे शांत बसून श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा. जप करताना माळ असेल तर उत्तम, नसेल तरी हरकत नाही. कारण स्वामी माळ मोजत नाहीत, ते मनातील श्रद्धा पाहतात. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, अनेक जण विचारतात, स्वामींना कोणती फुलं आवडतात? माझ्या मते स्वामींना सर्वात जास्त आवडतं ते भक्ताचं प्रेम. फुलं आज आहेत, उद्या कोमेजतील, पण प्रेम आणि श्रद्धा कधीच कोमेजत नाही. आणि हो, दररोज स्वामी चरित्रातील एक पान जरी वाचलं तरी त्यातील एक विचार दिवसभर जगण्याचा प्रयत्न करा. फक्त वाचण्यात अर्थ नाही, तो आचरणात आणण्याचा प्रयत्न करा. आता एक प्रश्न अनेक भक्तांच्या मनात असतो, मी रोज स्वामींची पूजा करतो, नामस्मरण करतो, तरी माझ्या आयुष्यात इतकी संकट का येतात? मित्रांनो, याचं उत्तर समजून घेतलं तर स्वामींवरील विश्वास आणखी दृढ होईल. आपण एक उदाहरण पाहूया. समजा एक लहान मुलाला चालायला शिकवायचं आहे. आई त्याचा हात धरते, पण एक वेळ अशी येते की ती हात सोडते. याचा अर्थ आईने मुलाला सोडलं का? तर नाही. ती थोडं दूर उभी राहून त्याच्याकडे पाहत असते, कारण तिला माहिती असतं, पडल्याशिवाय चालायला शिकता येत नाही. अगदी तसंच स्वामी आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणी आपल्या सोबत असतात. पण काही प्रसंग असे येतात जिथे ते आपल्याला स्वतः मजबूत होऊ देतात. कारण
त्यांना आपल्याला कमकुवत नाही तर खंबीर बनवायचं असतं. लक्षात ठेवा, संकट म्हणजे स्वामी रागावले आहेत असं नाही. कधी कधी संकट म्हणजे स्वामी आपल्याला संयम, धैर्य आणि विश्वास शिकवत असतात. आपण एक चूक करतो. संकट आलं की नामस्मरण कमी करतो आणि सुख आलं की स्वामींनाच विसरतो. पण खरी भक्ती कोणती? जी सुखातही टिकते आणि दुःखातही ढळत नाही. म्हणून परिस्थिती काहीही असू द्या, रोज काही मिनिटे शांतपणे बसा. स्वामींशी मनातल्या मनात बोला. तुमच्या अडचणी सांगा, तुमची भीती सांगा आणि शेवटी एवढंच म्हणा, स्वामी मला योग्य मार्ग दाखवा, मला धैर्य द्या. अशी प्रार्थना मनाला आधार देते आणि श्रद्धा अधिक दृढ करते. आतापर्यंत आपण भक्ती, नामस्मरण आणि संकटांविषयी बोललो. आता एक महत्वाचा प्रश्न, स्वामींना नेमका कोणता भक्त आवडतो? जो रोज मोठी पूजा करतो तो, की जो मनाने चांगला असतो तो? मित्रांनो, माझ्या मते स्वामींना सर्वात प्रिय असतो तो भक्त जो दुसऱ्यांचं मन जपतो. कारण देवासमोर नामस्मरण करून बाहेर पडल्यावर जर आपण कोणाचं मन दुखावतो, कोणाचा अपमान केला किंवा कोणाला कटू शब्द बोललो, तर आपल्या भक्तीत काहीतरी कमी राहिलेलं आहे. स्वामींची शिकवण आपल्याला सांगते, भक्ती ही फक्त देवघरात नसते, ती आपल्या वागण्यात दिसली पाहिजे. तुम्ही लक्ष दिलं का? काही लोक रोज मंदिरात जातात, पण घरी आल्यावर आई वडिलांशी रागाने बोलतात. पती पत्नी मुलांचा अपमान करतात, दुसऱ्यांच्या यशाचा हेवा करतात. अशा वेळी आपण स्वतःलाच विचारलं पाहिजे, मी फक्त पूजा करतोय की खरोखर भक्ती करतोय? स्वामींना मोठा नैवेद्य अर्पण करण्यापेक्षा एका भुकेल्या माणसाला प्रेमाने अन्न द्या, एका दुःखी माणसाला धीर देणं आणि घरात प्रेमाचं वातावरण निर्माण करणं ही सुद्धा मोठी सेवा आहे. आणखी एक चूक अनेक भक्त नकळत करतात. ते म्हणतात, मी इतकी पूजा केली तरी माझं काम झालं नाही. मित्रांनो, भक्ती हा व्यवहार नाही, ते प्रेम आहे, विश्वास आहे. स्वामींवर श्रद्धा ठेवणं म्हणजे भक्ती आहे. योग्य वेळ येईपर्यंत संयम ठेवणं. म्हणून आजपासून एक संकल्प करूया, मी कोणाचं मन दुखावणार नाही. मी शक्य तितकी सेवा करेन. मी रोज नामस्मरण करेन आणि कोणतीही परिस्थिती आली तरी स्वामींवरील विश्वास सोडणार नाही. आतापर्यंत आपण स्वामींची कृपा, भक्ती, नामस्मरण, संकट आणि सेवेबद्दल सविस्तर बोललो. आता शेवटी एक प्रश्न, उद्यापासून अशी कोणती छोटी सुरुवात करावी की आपल्या जीवनात स्वामींचं स्मरण कायम राहील? मित्रांनो, माझ्या मते त्यासाठी खूप मोठे नियम करण्याची गरज नाही. फक्त या 5 सवयी लावा. पहिली, सकाळी उठल्यावर मोबाईल पाहण्याआधी स्वामींचं स्मरण करा आणि 3 वेळा मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ. दुसरी, ती म्हणजे रोज 5-10 मिनिटं शांत बसून नामस्मरण करा. मन भटकलं तरी हरकत नाही, पुन्हा स्वामींच्या नामाकडे आणा. तिसरी आणि महत्वाची गोष्ट, स्वामी चरित्रातील एक पान नक्की वाचा. वाचताना स्वतःला विचारा, आज या शिकवणीतलं एक तरी तत्व मी आचरणात आणू शकतो का? आणि आता चौथी गोष्ट, दररोज एक चांगलं काम करा. एखाद्याला मदत करा, प्रेमाने बोला, कोणाचं मन जपा. हीच खरी सेवा आहे. आणि 5वी आणि शेवटची, ती म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी 2 मिनिटे स्वामींचे आभार माना. स्वामी, आजचा दिवस तुमच्या कृपेने पूर्ण झाला. माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर मला क्षमा करा आणि उद्या अधिक चांगला माणूस होण्याची बुद्धी मला द्या. मित्रांनो, स्वामींची कृपा म्हणजे नेहमीच चमत्कार घडणं असं नाही. कधी ती मनाला मिळालेली शांतता असते, कधी संकटात मिळालेलं धैर्य असते,
कधी योग्य वेळी मिळालेला योग्य निर्णय असतो आणि कधी आपल्या आयुष्यात भेटलेली योग्य माणसंही स्वामींच्या कृपेचाच भाग असू शकतात. म्हणून स्वामींकडे फक्त मागू नका, स्वतःला त्यांच्या योग्य भक्त बनवण्याची प्रार्थना करा. लक्षात ठेवा, श्रद्धा तुमची, प्रयत्न तुमचे आणि कृपा स्वामींची यांनी मिळूनच आयुष्य सुंदर घडतं. जर आजचा हा संपूर्ण विषय तुम्हाला मनापासून आवडला असेल तर हा व्हिडिओ इतर स्वामी भक्तांपर्यंत नक्की पोहोचवा. कमेंटमध्ये एकदा प्रेमाने लिहा, श्री स्वामी समर्थ. आणि जर तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर अशाच भक्तिमय व्हिडिओंसाठी भक्तिमंथन या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन विषयासह. तोपर्यंत भिवू नका, श्रद्धा ठेवा, नामस्मरण